ती शायरी होणार नाही. दुय्यम होईल शब्दाची, दुय्यम होईल तत्वतत्वाची, केली नाही आणि मी करणारही नाही ती शायरी. दुय्यम होईल ज्ञानाची, शास्त्र पुराण इतिहास वर्तमानाची, वायफळ बोलून दुय्यम होणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बसलेल्या माझ्या मायाबहिणी आहेत, माझ्याच नाही तुमच्याही आहेत, आदरणीय शाहीर साहेब. तर कोणी माझी आई आहे, ज्याच्या उदरातून आम्ही जन्मास आलो, कोणी आमची मुलगी आहे, आमची बहीण आहे, याच्या डोक्यावरचं पदर खांदावर येऊ नये याचं भान ठेवून शाहिरीच्या विचार मंचाकावर जो शाहिरी करत असेल तर ते खरे मर्द शाहीर नाही तर आमच्यापेक्षा रोडाच्या बाजूला चोरणारे डुकर बरे. तू त्याच्या शाहिरीवर आणखी थांबवून राहिले का बंद करू? मी आपले 4 मिनिट पूर्ण करतो. घेऊन झाले लवी कलावंत लई आणि गाजे कीर्ती या भूवरती, इतिहास त्यांचा आजही गावाई. नानी म्हणावं कुणाला ज्याला स्वत सत्याची जाण आहे. आदरणीय शाहीर साहेब, या कर्मभूमीवरती त्याचाच आजही मान आहे. नाही तर एक करतो खोटी खरणी आणि दोष होतो सगळ्याला. कला दाखवती स्टेजवर, घरात जाऊन करती कल्ला. ही या काही कलावंत शहरांची रीत आहे आणि म्हणून नेहमी निसर्ग त्यांना त्याच्या दृष्टीनं पाहे. जशी ज्याची भावना तसे पूर्वे नारायणा, जशी ज्याची भावना तसे पूर्वे नारायणा. करू द्या नंगानाथ, काय करायचंय? रुपये त्याच्या जातील, नाचतायच्या बंगल्यावर होईल. आम्ही तेच करू का? जग परिवर्तनशील आहे शाहीर साहेब, आणि म्हणून नेहमी निसर्ग त्यांना त्या दृष्टीनं पाही. जशी ज्याची भावना तसे पूर्वे नारायणा. नाव मोठं दर्शन खोटं, सगळा गदा नंगारे खाना. दुसऱ्याला कमजोर समजून गर्व करती स्वतःवर. आणि आहेत काही असे स्वतःला बुद्धिवान समजणारे शाहीर. खाती जनतेचं कपडे फाटतलं मार. ती शायरी कपडे फाटतलं. एखाद्याला एक झापड जर मारलं तर उद्यापासून शायरी बंद.
आणि विजय कृष्णा समतीला आणि मजा आज येईल गमतीला मजा आज येईल गमतीला. आमचं राऊंड समाप्त झालं. यानंतर दुय्यमीच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले प्रथम राऊंडचे मानकरी आदरणीय शहीद सुरतजी दादा नवघरे मंचकावर येतील आणि दुय्यमीचा सेकंड राऊंड सुरुवात करून आपले विचार सादर करतील. हॅलो, दोन्ही शाहिरांना सूचित करायचं आहे की त्यांना अर्धा तास, पण तुमचं जर गाणं पूर्ण जर झालं तर आम्ही तुमचं गाणं नाही. तुमचं गाणं म्हणता म्हणता तुमचे जर 2-4 मिनिटं जर वाढले तरी तुमचं गाणं आम्ही अर्धवट राहू देणार नाही आणि आम्ही माईक पकडणार नाही. वेळेचं भान तुम्हाला ठेवायचं आहे. अर्ध्या तासामध्ये दोन्ही शाहिराला एकमेकाला घाम फोडायचा आहे. हेच दुय्यमचं तुम्ही रिवाज ठेवून कारण पण बाहेरून आलेली पाहुणे मंडळी हेच बघते की आज हे गुरु किल्ल्याची लढाई आहे. आणि